नमस्कार नमस्कार. अशा प्रकारे पुन्हा एकदा खजिना आठवणीतल्या साठवणीतल्या कविता पुस्तकं आणि बरंच काहीच्या या ब्रँड न्यू भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. कसे आहात? मस्त, फर्स्ट क्लास. काय चाललंय? वीकडे सुरू झाला आहे, त्याच्यामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांची गडबड पुन्हा एकदा वाढली असेल. जरा सुखाने शनिवार रविवार 2 दिवस आराम केला असेल, तुम्ही वामकुक्षी वगैरे गेली असेल तर ते पुन्हा आता आठवड्याचे पुढचे 6 दिवस तुमचे सगळ्यांचे खूप अवघड जाणार असतील, आय एम शुअर. पण तरीही जो काही हा आपल्याला मधला वेळ मिळतोय त्याच्यात आपण या थोड्याशा गप्पा मारून घेऊया. आज माझ्याबरोबर गप्पा मारायला जो माझा मित्र येणार आहे तो असाच माझा एक अत्यंत लाडका मित्र आहे. वेगवेगळ्या पद्धतीचं काम त्याने आत्तापर्यंत केलं आहे मराठीमध्ये, आणि मग एका रियालिटी शोमधनं सुरुवात करून त्याच्यानंतर स्वतःचा प्रवास त्याने इतका वेगवेगळ्या पद्धतीने करत नेला आहे. मग तुम्ही निवेदन म्हणू नका, नाटकाचं लेखन म्हणू नका, त्याच नाटकात प्रमुख भूमिका म्हणू नका, अनेक समस्त गृहिणींच्या तर तो गळ्यातला ताईत आहेच, कारण तो थेट त्यांच्याशी संवाद साधू शकतो. उत्तम अभिनेता, उत्तम वाचक आणि उत्तम माणूस असा हा माझा मित्र आज आपल्याकडे असणार आहे, संकर्षण कराळे. आणि यानंतर आता बघूयात की संकर्षण आहे का आपल्यासोबत. मी त्याला ऍड करायचा प्रयत्न करते. नाप, संकर्षण अजून येतो आहे बहुधा. संकर्षण, तू आलायस का? तर तू एक हाय पाठव, म्हणजे मला कळेल की तू आलायस. नो, अजून तरी काही संकर्षण आलेला नाहीये. तोपर्यंत आपण गप्पा मारूया. हाय 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 हाय, हॅलो सगळ्यांना हाय. PQ बा हॅलो, हाय. गो केंद्रे म्हणतात की अहो आलोय मी, अहो पण मला संकर्षणशी आधी गप्पा मारायच्या आहेत, तर काय करायचं? तर तो आल्यानंतरच या गप्पांना सुरुवात होऊ शकते. हॅलो 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 हॅलो. चिन्मय पाटील म्हणतात हाय ताई, कशी आहेस? मी फर्स्ट क्लास आहे, अप्रतिम आहे. तुम्ही कसे आहात चिन्मय? हाय रोहित, कसा आहेस तू? काय चाललंय तुझं? कौस्तुभ म्हणतोय हाय, तुझ्या कवितांना चाल लावायला आवडेल मला. जरूर जरूर, काहीच प्रॉब्लेम नाही. प्लीज नक्की चाल लावा आणि तुम्हाला जी आवडेल ती कविता निवडून, काहीच प्रॉब्लेम नाही. हाय स्पृहा, तुम्ही खूप क्यूट आहात. थँक्यू. संकर्षण कराडे आलेले आहेत आणि त्यांनी मला रिक्वेस्ट सेंड केली असं ते म्हणतात. वेटिंग फॉर संकर्षण कराडे. अरे हाय स्पृहा. हाय संकर्षण. कशी आहेस तू? मी मस्त आहे. वा वा वा. तुझ्या मागचं तुझं बॅकग्राऊंड आकाशी आणि मी टी शर्ट आकाशी घातलाय. हे बघ, ह्याला म्हणतात टेलिपॅथी. हो, खरंच आपण खरंच. कलर कोऑर्डिनेटेड होऊन बसलोय. राईट राईट राईट. वा वा. थँक्यू सो मच. तू आज मला तुझ्या लाईव्ह मध्ये इन्व्हाइट केलं आणि मी तुझं हे लाईव्ह गेले अनेक दिवस पाहतोय. स्वानंद किरकिरे, जितेंद्र जोशी, अनिता दाते, खूप चांगली चांगली माणसं आहेत. वैभव जोशी, अनेक माणसं याच्यात येऊन गेली. तर मला हा आपल्या प्रश्न सगळ्या पडला की माणसांनाच अरे बोलावतो आपण, लक्षात घे. हो हो, ते उघडच आहे म्हणजे माझे बाबा तुझा. लाईव्ह मध्ये आता आपलं ऐक ना संख्यात, आपलं हा लाईव्ह जे चाललंय आता ते माझे हा. बाबा बघतायत आणि ते म्हणतात लुकिंग फ्रेश संकर्षण. अरे थँक्यू सो मच, थँक्यू. खर तर काय, मी एक वेगळेपणा म्हणून जरा दाढी वाढवली. पण ते काय ना, ते वेगळेपणा आपले. नाही, हा या काळातला आळस आहे, हो हा नाही वेगळेपणा नाही. नाही नाही, पण हं.
बाहेरचे लोक म्हणतात तू लुक चेंज केलाय, पण एक आपल्याकडे म्हण आहे बघ, जगात गाजी तो घरात पाजी. शलाका तिन्ही त्रिकाळ मला असं म्हणते ते तिन्ही त्रिकाळ मला असं म्हणते ते काहीतरी दाढी, एकदाही तिला त्याचं वेगळं काहीतरी दिसतंय असं कौतुक वाटत नाही, तिला ती दाढी आवडत नाही. पण ठीक आहे, काय. पण मग कशाला बायकोला नाही आवडत जर का तर मुद्दाम आपण तेच करायचं असं? मी सगळेच नवरे असं का वागता, हेच माझा नवराही करतो माझ्या घरात. आजच्या लाईव्ह विषय आपण मुद्दा काय विषय आणखी काय तो ठरवूया. हा, बरं हे बघ, मी तर मध्ये संख्या मी ऍक्च्युली लाईव्हच्या मला दरम्यान काय बोलायचं मी ठरवलेलं नाहीये, पण लाईव्हची सुरुवात आणि लाईव्हचा शेवट काय करायचं हे मी ठरवलेलं आहे. तर सुरुवात मी शाबास. राहत इंदोरी साहेबांचा एक अतिशय सुंदर शेर आहे, जे माझे अतिशय आवडीचे लेखक आहेत, आणि मी त्या शेरनी सुरुवात करतो की अर्ज किया है की गुलाब गुलाब ख्वाब दवा जहर जाम क्या क्या है. वाह. गुलाब ख्वाब दवा जहर जाम क्या क्या है, मैं आ गया हूं स्पृहा बता इंतजाम क्या क्या है. व्हेरी नाईस. आता तू म्हणशील खूप तसं. छान. थँक्यू सो मच. हो ना. हो. करेक्ट. हे बघ, इथे शक्यतोवर मी म्हणेन तसंच व्हायला लागतं. ग्रेट, पाहतोय मी ते. नाही पण मी तू इथं यायच्या आधी म्हणजे तू जॉईन करायच्या आधी सगळ्यांना तेच सांगत होते की तुझा जो सगळा जर्नी आहे, तो प्रवास आहे, तो इतका कमाल आहे. कारण तू परभणीमधलं आलास, त्याच्यानंतर एक रियालिटी शो केलास, त्याच्यानंतर नॉर्मली असं म्हटलं जातं की त्या रियालिटी शो नंतरचं आयुष्य हे इनफॅक्ट जास्त कठीण असतं. पण त्याच्यावरती ते सगळं करत 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 तू आज एक तुझी पोझिशन बनवलीस, आणि ती फक्त अभिनेता म्हणून नाही तर एक उत्तम निवेदक, सूत्रसंचालक किंवा एक उत्तम लेखक. आता तुझं प्रोफेशनल नाटक आयडियली ते हिट आहे. अनफॉर्च्युनेटली कोरोनामुळे आता त्याचे प्रयोग थांबलेत. पण ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा एक माणूस म्हणून तू जिथे जातोस तिथे लोकांच्या मनात घर करतोस. तर हा जो सगळा प्रवास आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे, आणि मला वाटतं की या वाचनाच्या खजिन्याबद्दल बोलता बोलता आपण त्याच्याबद्दलही बोलूया, कारण तेही लोकांना आवडेल ऐकायला. हो, मला पण सांगायला आवडेल. मी ज्या भागातून आलो, परभणी, जो आता ग्रीन झोन आहे, आणि मी जिथे काम करतोय तो रेड झोन आहे. तर हा फरक खरंच खूप करिअरमध्ये सुद्धा मोठा आहे, भाषेत सुद्धा मोठा आहे, वागण्यात सुद्धा मोठा आहे, सगळ्या सर्वार्थाने खूप फरक मोठा आहे हा. आणि सुरुवातीला आलो तसं फक्त एक मात्र मला झालं की कधीच कुठल्याही गोष्टीचा कोणी त्रास दिलाय, कोणी वेगळं पाडलंय, कोणी टाळाटाळ केलीये किंवा कोणी इग्नोर, असं कधीही झालं नाही. मला आजपर्यंत या 10 वर्षांच्या प्रवासात कोणीही वाईट वागवलं नाही. मला खूप चांगले चांगले सिनियर सुरुवातीच्या काळात भेटले, आणि ज्यांच्याबरोबर मला काम करता आलं. उदाहरण जसं तू काल एका लाईव्ह मध्ये जितू दादाच्या सांगत होतीस की तुला अरुणाताई ढेरे किंवा पाडगावकर सर यांना खूप लहान वयात भेटता आलं. परभणीवरनं आलेल्या एका मुलाला महेश मांजरेकर, विनय आपटे, मोहन जोशी किंवा ही जी मकरंद अनासपुरे, ही माणसं खूप इनिशियल लेवलला अनुभवायला आणि त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. माझे मुंबईत जेव्हा मी महाराष्ट्राचा सुपरस्टारसाठी पहिल्यांदा आलो, परीक्षक होते महेश मांजरेकर. तर ना मी जेव्हा एलिमिनेट झालो ना, म्हणजे बघ कसे आपल्याला एक एक गोष्ट लक्षात राहते. मी एलिमिनेट झालो तेव्हा त्यांना विचारलं की सर अभी ये तो जर्नी हो गया, अभी आगे क्या करू, मला तुम्ही काही सल्ला द्या. तर त्यांची ती बताऊ असं म्हणून त्यांनी एक सुरू केलं की मी सांगतो तुला. म्हटलं सर सांगा ना काय. तो मला म्हणाले तू नैसर्गिक काम करतोस, पण आपण नॅचरल करत असताना खूपदा एक छोटीशी मध्ये पुसटशी लाईन असते की नॅचरल करणं आणि कॅज्युअली घेणं यातलं अंतर लोकांना कळत नाही. तर नॅचरली कधी कधी प्रेझेंट होताना आपण कॅज्युअली घेतो की काय असं पाहणाऱ्याला वाटू शकतं. तर तेवढी काळजी तू घेत राहा. तर इतक्या छोट्या 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 गोष्टी मला मुंबईने आणि मुंबईतल्या माणसांनी दिल्या. माझ्याकडे आता ज्या काही पुस्तकांचा 1,500-2,000 पुस्तकांचा संग्रह आहे, त्यातली 600 पुस्तकं मला मकरंद अनासपुरे या माणसांनी गिफ्ट केलेली आहेत. म्हणजे कुणाचाही विश्वास बसणार नाही. हो, आणि त्यांनी देताना हे सांगितलं, सांगरे असं नाही बरं की हे आता उगा फाटकेच आहेत पुस्तकं म्हणून तुला द्यायला लागलो, हे चांगले सगळे पुस्तकं वाचून चांगला संग्रह वाढव. तर मला ना ही खूप इनिशियल काळामध्ये ही खूप गोड माणसं भेटली, ज्यांनी मला फार चांगल्या पद्धतीने आपलंसं केलं.
आणि म्हणून माझा कुठेही स्ट्रगल मला करावा लागला नाही. माझं पहिलं व्यावसायिक नाटक विनय आपटेन बरोबर. तर मी त्यांना म्हणायचो की सर मी आता काय करू, मला तुम्ही शांततेने घे, घाई करू नको, प्रत्येक वाक्य स्पष्ट बोल, शेवटचा शब्द कळू दे, असं ते ना प्रत्येक प्रत्येक वाक्याला हातात छडी घेऊन बसलेले असायचे. नाही ऐकू आलं नाही शेवटचं ते नाही कळू दे. तर हे जे होतं ना, ह्या लोकांनी इतकं समृद्ध आणि इतकं अलर्ट करून ठेवलं मेंदूनी, की मग त्याच्यामुळे ना हा स्ट्रगल नाही राहिला. आणि ह्यात अत्यंत मोठा हात दिला तो झी मराठीने. अक्षरशः स्पृहा या लॉकडाऊनच्या काळातही मी आता म्हणजे अनेक आपण अर्थात त्या लोकांविषयी सहानुभूती आहेच ज्यांना 2 वेळचं अन्न नाही मिळते, ज्यांना त्रास होतोय, परंतु ह्या लॉकडाऊनच्या काळातही आता मी स्थिर बुद्धीने वाचू शकतो, लिहू शकतो, आराम करू शकतो, ते केवळ झी मराठीमुळे. त्यांनी माझं घर उभं केलं. या 10 वर्षात त्यांनी एकही दिवस मला रिकामं घरी बसू दिलं नाही. मग ते निवेदनाच्या फॉर्म मध्ये असेल, कधी सहाय्यक अभिनेता असेल, कधी काय वाटेल ते. त्याच्यामुळे ह्या 10 वर्षात स्ट्रगल कुठेही नव्हता. आणि तुझ्या बाबांसारखे जे आत्ता जे ताजं रिॲक्शन देणारे प्रेक्षक असतात, ताजी त्यांनी खूप आपल्याला सतत काहीतरी करावं असं वाटतं. तर असं हे 10 वर्षाचा आतापर्यंतचा हा गोषवारा आहे असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, त्याच्या ओळखीमध्ये मी एक गोष्ट सांगायची विसरले. खरं तर विसरले नाही, ती मी ठेवलीच होती मुद्दाम, आणि ती तुम्हाला कळलीच असेल की तो किती चांगला मिमिक्री आर्टिस्ट सुद्धा आहे. कळलंच असेल. म्हणजे साधारण जगातली कुठलीच व्यक्ती नाहीये ज्याचा आवाज त्याला काढता येत नाही. कदाचित बहुतेक माझाही आवाज त्याला माझ्याच सारखा काढता येऊ शकतो. नाही असं नाही. पण ही माणसं खूप जवळून जवळ आली. म्हणजे मकरंद दादांबरोबर मी 1.5 महिना ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. आम्ही तिकडे एक नाटक केलं होतं. तर तेव्हा ते असं माग थांबू नको रे, पीठ मागे थोडा पुढं व्हाय ना, तर ते खूप त्यांच्या भाषेत सांगायचे. अरे काय पार्श्वभागच दाखवतोस का काय प्रेक्षकांना, चेहरा दाखवा ना. तर ते खूप त्याच्यामुळे असं व्हायचं की अरे शिकायलाही मिळतंय आणि इंटरेस्टिंगही होतंय. तर ते खूप ना वेगळं संग्रह होत गेला, बाकी काही नाही. नक्की. प्राजक्त देशमुख आपला मित्र आहे, तो लाईव्ह बघतोय, त्याला हाय करूया. अरे नमस्कार प्राजक्त सर. मी त्याला वारंवार म्हणतो की तुझ्या संगीत नाटकात काम करायसाठी मी गायक म्हणून ऑडिशन द्यायला तयार आहे, नट म्हणून ऑडिशन द्यायला तयार आहे, तू फक्त घे. मी त्याला असं म्हटलं होतं की संगीत नाटक केलंस तर मला गद्य अभिनेत्री कारण गाता तर येत नाही, पण गद्य पाठ मी प्रयत्न करेन. पण मला प्राजक्त हा आजच्या काळातला म्हणजे आपल्या जनरेशन मधला मला अत्यंत आवडणारा नाटककार आहे. आणि तो फक्त आता हे लाईव्ह बघतोय म्हणून हे आम्ही बोलत नाही, ते जेन्युइन म्हणणं आहे. 100% आता सध्या काय वाचतोस? सॉरी, मला विचारलंस का? हो अर्थात. संख्या आता काय वाचतोस मी इकडे सोहम क्षीरसागर आहे त्याला का विचारे. अच्छा, हा सॉरी माझं चुकलं. अगं मी आता जी ए कुलकर्णींचं पिंगळा वेळ नावाचं एक पुस्तक वाचतोय. आणि बापरे म्हणजे सेम झालं माझं. स्वामी नावाचा दुसरा 2 नंबरचा जो चॅप्टर आहे तो वाचून माझं सेम झालं की बापरे काय करायचं, भयानक. तर ते वाचतोय. आणि ह्या काळात मी ठरवलं होतं की मला भगवद्गीता वाचायची ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये. तर आता 11व्या अध्यायापर्यंत आलोय मी, आणि लवकरच भगवद्गीता ही माझी वाचून पूर्ण होईल. अर्थासह वाचतो, संस्कृतात मोठ्याने म्हणतो, ती आत्मसात करण्याचा, त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो, आणि असं चालू आहे वाचन थोडंफार. फारच कमाल. संख्या मला सांग, आता आपण भाषेबद्दल, कारण आता तू म्हणलास की संस्कृत श्लोक त्यातले तू वाचतोस किंवा ते मोठ्याने म्हणायचा प्रयत्न करतोस, आणि एस्पेशली आपण तुझी जर्नी, तुझ्या प्रवासाबद्दल बोलतोय म्हणून मी हा प्रश्न विचारते की आपल्या क्षेत्रात आलेल्या बाहेरच्या लोकांना, म्हणजे बाहेर गावातनं जे इकडे येतात त्यांना बऱ्याच वेळेला आपल्या भाषेबद्दल, म्हणजे जिकडनं ते आलेले असतात त्या लहेजाबद्दल, त्या लहेजामुळे थोडंसं आउटकट झाल्यासारखं वाटतं किंवा कदाचित त्याचा न्यूनगंड वाटत असतो. तर तशा मुळे तुला कधी काही अपॉर्च्युनिटीज मिळाल्या नाहीत, किंवा तुझाच एक वैयक्तिक तुला एक हे आला, कॉम्प्लेक्स आला, असं कधी झालंय का, आणि त्याला कसं ओव्हरकम केलं? बरोबर. तू म्हणालीस ते बरोबर आहे की अनेक लोक काम करायसाठी येतात, त्यांची भाषा असते, त्यांच्या मनात हा प्रश्न असू शकतो. पण मी तुला खरं सांगू का, मी मुळात ज्या भागात नाही ना, मराठवाडा आणि परभणी, तिथे ना भीड बाळगणे किंवा कशाला तरी भेदरून राहणे किंवा ते आहेत म्हणून आता कसं असं थोडं हे नाहीच आहे. म्हणजे वृत्तीच एवढी बेदरकार आहे ना की काही
त्याचं काही म्हणजे आमची भाषा आहे तर आम्ही असंच बोलतो, तुम्हाला घ्यायचं तर घ्या, नाही तर नका घेऊ, अशा पद्धतीचा एक ऍटिट्यूड असतो. पण तो माझ्यात त्या प्रमाणात नाहीये. मी थोडासा भीड, माझी जरा चेपायला वेळ लागते. पण ह्याचं मला कधीही त्रास नाही झाला किंवा कधीही कुणीही डावललं नाही. मित्रांमध्ये चेष्टा मस्करी व्हायची ती सुपरस्टारच्या वेळेला. अभिजित खांडकेकर वगैरे सगळे आम्ही जे मित्रमंडळी होतो, किंवा योगेश शिरसाट होता, तो आम्ही एका स्टाईलचे बोलायचो. तर तेजपाल वाघही खूपदा माझी हे करायचं की, संख्या बाबाला फोन केलास का, संख्या तुझे बाबा वाट पाहत असतील, वे संख्या बाबाला फोन कर ना मायला. निलेश साबळे मध्ये मध्ये माझी चेष्टा करायचा त्या भाषेवरनं. पण त्याच्यामुळे ना ते चेष्टेपुरतच राहिलं. कधी कोणी ते फार मनावर घेऊन मलाही मनाला जखम होईल असं कोणी कधी काही बोललं नाही. पण त्याची मजा आली. फक्त एकदा काय झालं, जेव्हा मी आम्ही सारे खवईचं सूत्रसंचलन करायचो, एकदा मी असं म्हणालो की आता आपण बटाटा स्मॅश करून घेऊया. तर मला फेसबुकला एका ताईंचा मेसेज आला की मला म्हणाले, आपलं शिक्षण काय झालं संकर्षण कराडे? तर मी म्हणालो, बीएससी कॉम्प्युटर आणि एमबीए मार्केटिंग झालोय. तर बरं, स्मॅश नसून ते मॅश असतं ही माहिती आपल्याला कदाचित नसावी, म्हणून आपल्याला हा मेसेज केलाय. तर माझं असं झालं की हो ताई बरोबर आहे, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मी इथून पुढे मॅश म्हणेन. पण एवढा आपला प्रेक्षक मराठी अलर्ट आहे, सुज्ञ आहे, की त्यांनी मला एक चूक सांगितली, स्मॅश नसून ते मॅश असतं. तर अशा छोट्या छोट्या चुका अजूनही होतात आणि त्या व्हायलाही पाहिजेत. कुणीच शेवटी काही हो, करेक्ट. त्याच्यामुळे, पण त्याचा मला कधीच कोणी त्रास दिला नाही आणि मला व्यक्तिगत आयुष्यातही कधीही झाला नाही. अजूनही आम्ही म्हणजे आता मी हे जाळी उघडल्यानंतर घरातली जी माणसं दिसतील त्यांना मी आबे पाणी प्यायला का, काय करायला, हे असंच बोलतो. कारण आम्ही जेवायला का आम्ही परभणीचे आहोत. तर त्याच्यामुळे पण बाहेर पडताना आता एक प्रमाण भाषा थोडीशी अवगत झाली, एवढं नक्की. करेक्ट. पण याच्यातनं आणखीन एक गोष्ट इतकी छान कळते. अभिजित खांडकेकर आहेत इकडे, वा त्यांनाही हाय करूयात. वा, नमस्कार. नमस्कार नमस्कार. अभिजितजी खांडकेकर. दोस्त आहे आपला खास. याच्यातनं एक गोष्ट मला इतकी छान आवडली, ती अशी आहे की सॉरी अम्या, हे तुला विचारणं मला भाग आहे, कारण अमेय झोल, अमेय वाघ असं विचारते की, संख्या तू कधी बसमध्ये बॅग विसरलायस? इतका म्हणजे त्याच्यात आता काहीतरी किस्सा असणार आहे, मला मला माहिती आहे, मला म्हणून मला मी एक हे गोष्ट सांग विचारलं. स्पृहा, या 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 सेशन मध्ये किती आगाऊ बोललेलं चालतं, किती शिवीगाळ चालते. हे आपलंच आहे, आपलाच शो आहे काय. आपलंच आहे ना. आमेय वाघ नावाचा जो आपला मित्र आहे तो इतका बदमाश आणि हलकटपणा आता करतोय. काय झालं होतं स्पृहा, हा किस्सा जे काय आता 1100-1200 लोक ऐकतायत. मी एकदा एका फूड मॉल वरती आमेय वाघला भेटलो पुण्याला जाताना, आणि आम्ही मला म्हणाला, अरे ओके. काय दोस्ता काय करतोय? म्हटलं अरे काही नाही, फ्रूट डिश घ्यायला आलोय. मग मी त्याला आपलं की दादा वो थोडा काय ते ड्रॅगन फ्रूट जादा देना, किवी जादा देना वगैरे. तो म्हणाला, अरे तुला घाई नाहीये का संख्या, तुला घाई नाहीये? तर म्हणलं आहे ना घाई, माझी बस तिकडे उभी आहे, मी जाईन. तो घाई 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 नाहीये का? म्हणलं आहे तिकडे बस. बरं म्हणाला, जर बस बीस गेली तर भेट मला, असं तो चेष्टेत म्हणाला. आणि मी थोड्या वेळाने आलो त्याच्याकडे. मला म्हणाला, काय थांबलीये का बस? तर म्हणलं नाही आम्ही खरंच बस गेलीये निघून. मग मला म्हणाला, आता सर, मी काय हो. आणि मग नंतर आमेय वाघने मला असं सांगितलं की तू काळजी करू नको दोस्ता, त्या बसला आपण ओव्हरटेक करू, त्या बसमधनं तुझं सामान घेऊ वगैरे सगळं. नंतर आमेय वाघ छान मला त्यांच्या गाडीत त्यांनी बसवलं आणि मग प्रवास सुरू झाला, ज्या प्रवासामध्ये मी, सिद्धार्थ चांदेकर, ललित प्रभाकर आणि आमेय वाघ होतो. आम्ही पुण्याच्या आय आय दिशेने आय आय निघालो. आय. बरं, हे करत असताना माझी सतत की अरे थोडी फास्ट घ्यानं, थोडी फास्ट घ्यानं, थोडी फास्ट घ्यानं. तर आम्ही म्हणाला, भाई तू काळजी करू नको, आज त्या बसमधून तुझं सामान मिळवणार भाई, तू बैठ वगैरे. पण स्पृहा, जग किती छोट आहे बघ. मला अचानक माझ्या मोबाईलवरती एक फोन आला आणि मला म्हणाले, संकर्षण कराडे का? म्हणलं हो. तर मी तुमच्या नाटकात, नंदू आजगावकर माझ्या नाटकाचे मॅनेजर, मला म्हणाले तुझी बॅग त्या बसमध्येच आहे. तर म्हटलं तुम्हाला कसं कळलं? त्या नाटकामध्ये पेपर वाचणाऱ्या एका काकांनी पेपरच्या जाहिरातीत आमच्या मॅनेजरचा नंबर आला होता, त्यांच्या नंबरवर फोन करून सांगितलं की ह्यांची तुमच्या कलाकाराची बॅग माझ्याकडे. आणि अरे नंतर बाप रे. आमेय वाघ नावाच्या गृहस्थाने त्या बस समोर गाडी आडवी घातली आणि नंतर तिथे उच्छाद मांडला. उच्छाद मांडला, अरे तुम काय को गाड़ी रोका, ये मेरा दोस्ती पागल है, इसमें 2 लाख कैश है, तुमको पता है क्या, तुम लेके जाना चाहिए था. 2 लाख कैश कोई ऐसा छोड़ता है क्या, मैं इसको देने ही नहीं वाला था. ह्याच्यावरती त्या संधीचा फायदा घेऊन त्या ड्रायव्हरने माझ्यावरती तोंडसूख घेतलं. मला म्हणाला, इतना बड़ा आईफोन रखता है, एक नंबर नहीं लिख सकता क्या डायरी पे, किसका वो हमको पता नहीं चलेगा क्या, बेअकल आदमी, किसके पास तुमने 2 लाख रुपए दिया. आता काय बोलायचं सांग.
म्हणून आम्ही अम्या, तू केवढा सहृदयी आहेस रे. मला या क्षणी तुझं कौतुक करायचं का तुझ्या या सगळ्या प्रकारामुळे तुला शिव्या घालायचं हे कळत नाही. अरे असं बसवाल्याला संख्या कोणी पण म्हणतं काय यार. पण ठीक आहे, माझ्या मित्रांनी मला तेव्हा मदत केली. पण त्याचं ते वाक्य मला माझ्या डोक्यात बसलं की तुला घाई नाहीये का मित्रा, बस जाणार नाही का. तर म्हणलं बस गेली. बस गेली. बरं, तू आत्ता आपण मराठवाड्याविषयी बोलत होतो. कालच ताजी ताजी आमच्या मराठवाड्याच्या भाषेत मला एक कविता सुचली, ऐकू का मी? वा, प्लीज प्लीज इर्षाद. आणि हे बघ. म्हणजे मी तुला गंमत सांगते, आतापर्यंत या खजिनाचे जे जे भाग झाले ना, त्याच्यात अशी कुठलीच म्हणजे प्रादेशिक भाषेतली किंवा प्रादेशिक लहेजातली कुठलीच कविता म्हटली गेली नाहीये. त्याच्यामुळे प्लीज ऐकवच. क्या बात आहे. आता आपण रोज कोणाला तरी फोन करतो आणि त्या फोनमध्ये कोरोनाचा विषय निघत नाही असं होत नाही. माझा परभणीचा एक मित्र आहे सुरेश मुरकुटे, त्याला मी काल फोन केला आणि त्याला म्हणलं, सुरेश काही कळत नाही बाबा हे काय होणार आहे. तर तो परभणीच्या टोनमध्ये अतिशय सहज म्हणाला, शंक्या काही व्हायलंय बे हे. तर खरंच सगळं अनाकलनीय ना, काहीच होतंय. तर त्या भाषेत बोलल्यामुळे ती टॅगलाईन मला मिळाली की शंक्या काही व्हायलंय बे हे, आणि मी हे लिहिलं. तर कवितेचं नाव आहे शंक्या काही व्हायलंय बे हे. त्या वुहानमध्ये कुणी वटवागुळ खायलाय, त्याचा ताप पुऱ्या दुनियेला व्हायलाय. ट्रम्प म्हणतंय ते चीन मुद्दाम करायलाय, खरी माहिती तर ते लपून ठेवायलाय. गोपनीय सूत्र काही वेगळं सांगायलाय, अमेरिकाच म्हणे त्याला पैसा पुरवायलाय. अरे त्या वटवागुळालाच म्हणावं आता खरी माहिती तू दे, शंक्या काही व्हायलंय बे हे. बरं पुढे, ही सगळी आमच्या मराठवाड्याच्या भाषेत कविता आहे. बरं बरं, प्रत्येकाचा कोरोना वेगळाच निघायलाय. कुणी खोकायलाय, कुणी नाकच पुसायलाय. दुसऱ्याला भरती करायला गेलेला धडधाकट असून पॉझिटिव्ह निघायलाय. बरं, प्रत्येकाचा कोरोना वेगळाच निघायलाय. कुणी खोकायलाय, कुणी नाकच पुसायलाय. दुसऱ्याला भरती करायला गेलेला धडधाकट असून पॉझिटिव्ह निघायलाय. बरं, जो पेशंट आहे ते पळून काय चाललाय, क्वारंटाईनचे शिक्के पुसून टाकायलाय. अरे पोलिसांना मारून डॉक्टरवर थुकून बरं होणार आहे का रे ते, शंक्या काही व्हायलंय बे हे. वा 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 वा, संख्या वा. पुढे पुढे, पण घरात राहून माणूस पागल लय व्हायलाय. आमच्या परभणीच्या भाषेत, पण घरात राहून माणूस पागल लय व्हायलाय. फेसबुक पाहायलाय आणि टिकटॉक करायलाय. अचानक कुणी सिंगर काय व्हायलाय, ज्याला कुणीच बघन होतं लाईव्हही यायलाय. पण घरात राहून माणूस पागल लय व्हायलाय, फेसबुक पाहायलाय आणि टिकटॉक करायलाय. अचानक कुणी सिंगर काय व्हायलाय, ज्याला कुणीच बघन होतो लाईव्हही यायलाय. झोपेतून उठलं की मत मांडायलाय, ते पोस्ट करून त्याचे लाईक मोजायलाय. सरकार फारच चुकतंय असं मत व्हॉट्सअपवर ठरवायलेत बे ते, शंक्या काही व्हायलंय बे हे. त्याच्या पुढे असं म्हणतो मी, पण दारुडा खरा देशभक्त निघायलाय. पण दारुडा खरा देशभक्त निघायलाय. 6 तास रांगेत अभिमानानं सांगायलाय. मी म्हंटल आठवा त्या दिवशीच्या रांगा. हा, तेच लिहिलंय पुढे की दारुडा खरा देशभक्त निघायलाय. 6 तास रांगेत अभिमानानं सांगायलाय. वाईन शॉप समोर नारळ फोडायलाय, नाही मिळाली तर सॅनिटायझर प्यायलाय. कम्प्लीट मराठवाड्याच्या भाषेत आहे सगळं गंमत. परत एकदा ह्याच्या ऐकवतो. दारुडा खरा देशभक्त निघायलाय. दारुडा खरा देशभक्त निघायलाय. 6 तास रांगेत अभिमानानं सांगायलाय. वाईन शॉप समोर नारळ फोडायलाय, नाही मिळाली तर सॅनिटायझर प्यायलाय. अरे कालपर्यंत त्याच्यावर गल्ली थुकायची, तोच अर्थव्यवस्थेचा कणा निघायलाय. कालपर्यंत त्याच्यावर गल्ली थुकायची, तोच अर्थव्यवस्थेचा कणा ठरायलाय. कोरोना एक तर म्हणला, कोरोना युद्धातले फ्रीडम फायटर म्हणून पेन्शन आम्हाला दे, शंक्या काही व्हायलंय बे हे. कोरोना युद्धातले फ्रीडम फायटर म्हणून पेन्शन आम्हाला दे, शंक्या काही व्हायलंय बे हे. आणि सगळ्यात शेवटचं कडवं, परत एकदा त्या आपल्या मराठवाड्याच्या भाषेमध्ये, पण काही म्हणा आता जीव फार जळायलाय. पण काही म्हणा आता जीव फार जळायलाय, ह्या सगळ्यात माझा देश मागं पडायलाय. पण काही म्हणा आता जीव फार जळायलाय, ह्या सगळ्यात माझा देश मागं पडायलाय. मजूर मरायलाय, पोलीस थकायलाय, बरं रुग्णांचा आकडा तर आभाळ शिवायलाय. काही म्हणा आता जीव फार जळायलाय, ह्या सगळ्यात माझा देश मागं पडायलाय. मजूर मरायलाय, पोलीस थकायलाय, बरं रुग्णांचा आकडा तर आभाळ शिवायलाय. प्रशासन सांगतंय त्याचं पालन करून काळजी घेणं हाच मार्ग दिसायलाय. देवाला म्हणावं की कळ सोसायची आता ताकद आम्हाला दे, शंक्या काही व्हायलंय बे हे.
वा अशी ही काल वा वा संख्या, एक क्या सुचलं. बात है यार, क्या बात, क्या बात है. इतकी थँक्यू. सुंदर आहे ही कविता, इतकी सहज आहे, एवढी सोपी आहे. आणि हो. आता हे माझ्या मनात चाललंय, जगाच्या मनात चाललंय, सगळ्यांच्या मनात चाललंय, पण इतक्या सहज पद्धतीने ते आम्हाला मांडता नाही आलं यार. त्यामुळे हे इतकं अप्रतिम लिहिलंय. आणि आपले खूप मित्र आहेत ते बघतायत. प्रसाद ओक आहेत, निखिल हा हा. महाजन मराठवाड्याचे, वा आपले वा वा. निखिल महाजन मराठवाड्याचा माहिती ना तुला, डिरेक्टर आपला. नाही, खरं तर काय आहे, म्हणजे तुझ्या ह्या लाईव्हच्या हो. निमित्तानेच अनेक दिग्दर्शकांच्या नजरेत मी येणार आहे. तसे मला फार दिग्दर्शक वा 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 वा. त्यानंतर ऋतुजा बागडे आहे, सौरभ भालेराव आहे, वा देवेंद्र वा. भोमे आहे, किती छान. वा वा. सगळ्यांना अनिकेत नमस्कार. साने. वा वा, खूप मित्र आलेत यार. वा वा, मज्जा येते. जितके क्षिप्रा जास्त मित्र जोशी, आलेले क्षिप्रा असतात ते जोशींनी टाळ्या वाजवा. आणखी गप्पा मजा येते. अरे क्षिप्रा जोशी पण आल्यात, क्या बात आहे. क्षिप्रा हो, जोशी क्या म्हणजे बात माझी है. धाकटी बहीण, ते इतर लोक हो, आलं लक्षात. त्यांच्यासाठी. जिच्या बरोबर मी सेल्फी काढला होता. येस. बरोबर आहे. आणि सगळं हीच तुझी खूबी आहे असं मला नेहमी वाटतं. कारण आपण जे जे काही लिहितो ते थेट समोरच्याच्या मनात जाऊन पोहोचेल इतकं सोपं आणि इतकं सहज तू लिहितोस ते. आणि ते तुला त्याच्यासाठी काही एफर्ट्स नाही करावे लागत. हे कुठून आलं, मला हे जाणून घ्यायचंय की मुळात हे हे सगळ्याची सुरुवात कुठे झाली, मला ते सांग. मी तुला थोडं लहानपणाकडे जातो. मी जेव्हा आमच्या घरामध्ये तान्हा रांगत असायचो, आता हे मला आठवत नाही, हे मला सांगितलेलं आहे. माझे आजोबा, त्यांना पंचसूक्त, पवमान आणि देवाचे अनेक स्तोत्र अस्खलित संस्कृतात पाठ होते. म्हणजे माझ्या कानावरती पडलेलं पहिलं संस्कृत स्तोत्र म्हणजे पवमान. प्रातरग्निम प्रातरेंद्रम हवामहे प्रातरमित्रा प्रातरवरुणा वरुणा श्वना. हे सगळं इतकं कानावर पडलंय ना की मला कधीच कुठला उच्चार करायला त्रास झाला नाही मेंदूतून. आणि दुसरं, खरे. मला ना माझी आजी जी आहे, माझ्या आईची आई, ती इतकी गोड बोलते ना की तिला आजही पाहिल्यानंतर, म्हणजे तिला जर समजा आपण म्हटलं ना की आजी थोडं बरं वाटत नाहीये, तर ती अशी पटकन सांगते, हे बघ, माणसाला जोपर्यंत सकाळची संडास आणि दुपारची भूक पोटभर लागते तोपर्यंत माणसाला काहीच होत नाही. तर हे जे ना कळणारं बोलायची सो जी ट्रू. पद्धत आहे ना, कळणारं बोलायची पद्धत आहे ना, ही आमच्या म्हणजे घरामध्ये इतकी भिनलेली आहे. म्हणजे माझे आजोबा जेव्हा आयसीयू मध्ये ऍडमिट होते, डॉक्टर त्यांना बघायला आले आणि ते टिपिकल डॉक्टरांचा स्वर लावून ते म्हणाले की आजोबा, आता पोटभर खायला पाहिजे, जरा काळजी घ्या. तर आमच्या आजोबांनी तोंडावरचा मास्क काढला आणि ते थरथरत्या हाताने डॉक्टरांना असं म्हणाले की डॉक्टर साहेब, मी मेल्यावर माझ्या कपाळावर जर दिवा लावला तर वर्षभर जळेल एवढं तूप खाल्लंय मी. आता हे काय बोलणं, म्हणजे ही कुठल्या पद्धतीची उपमा आहे? तर ही असं बोलणारी माणसं, असं बोलणं की जे थेट भिडतं, जे थेट कळतं, ही घरात असल्यामुळे कदाचित करेक्ट. ते व्यक्त होण्यामध्ये खूप सोप्या पद्धतीने आलंय. म्हणजे आम्ही समजा आता अंथरून टाकलं आणि ते कुणालाच न पुरणार असेल, तर आमची आजी पटकन म्हणायची, ह्याला काय उपयोग आहे, शेळीचं शेपूट झाकायला न वारायला. तर आपल्याला दिसतं की शेळीचं शेपूट एवढंच आहे, त्याचा काहीच उपयोग नाही. ती म्हणे त्याच्याने झाकलंही जात नाही, माशाही उडत नाही, त्याचा उपयोग काय? तर हे जे कळणारं बोलायची पद्धत आहे ना, ही खूप आमच्या घरामध्ये, आणि त्याच्यामुळे कदाचित मग ते सादरीकरणामध्ये म्हणा किंवा लिखाणामध्ये उतरत असावं, असा माझा अंदाज आहे. नाही, नक्कीच तसं होत असणार. कारण फक्त मी आता मग कवितांबद्दल बोलते अशातला भाग नाही. मी तुला नॉर्मल सुद्धा लोकांशी बोलताना ऐकलंय किंवा त्यांच्याशी गप्पा मारताना ऐकलंय. आणि गप्पा सुद्धा सगळ्यांना मारता येत नाहीत हा. म्हणजे गप्पा हो हो मारणं ही हो, सुद्धा व्हेरी ट्रू, ही व्हेरी कला ट्रू. आहे. हो कारण हो. गप्पा या रंगवत न्यायला लागतात, त्याच्यासाठी आपल्याकडे मटेरियल लागतं आणि ते समोरच्याकडनं काढून घ्यायची हातोटी लागते, जी तुझ्यात आहे आणि ही मला वारंवार दिसली. मी तर तुला एक छोटासा अजून किस्से किस्सा सांगू का? सांगण्याची जी मजा आहे. हो प्लीज सांगते हा, बघ, मी सॉरी, आता तेच म्हणते. किस्सा, हा राईट, मी तुला सांगतो. परभणीवरनं लातूर जिंतूर नावाची एक बस जाते, एसटी, लाल डबा, ज्याच्यामध्ये सगळा शेतकरी वर्ग भरलेला असतो. स्पृहा, हा किस्सा नीट ऐक, ह्याला दोन बाजू आहेत. हा जर मुंबई पुण्यात घडला असता तर ह्याला वल्गर म्हणल्या गेला असतं, पण हा मराठवाड्यातल्या जिंतूरच्या बसमध्ये घडला, तो किती सहज घडला बघ. 80 वर्षाची एक म्हातारी, बरं. हिरवा नऊवार नेसून अतिशय सगळे अंग सुरकुतलेलं शेतकरी बाई तिथे बसली होती. 25 रुपये तिकीट द्या मावशी, ओके. असं कंडक्टर म्हणाला. 25 रुपये तिकीट द्या मावशी. त्या आजीनी 20 रुपये बटव्यातनं काढले आणि 5 रुपयाची नोट इथून काढली आणि त्याच्या हातात दिली.
दिल्यानंतर त्या ओके. कंडक्टरने हातात घेतली आणि त्याने ती परत केली आणि तो असं बघून म्हणाला, आजी पुसून द्या पुसून. ह्याच्यावर त्या आजीने ती नोट परत घेतली. ती म्हणाली, अरे काय होतंय वाघा त्याला, उन्हाळ्याचे दिवस आहेत, घाम तर कुठे येणारच आहे, धर पुसली. त्याने ती परत घेतली. आता ह्या पुसून द्या पुसून मध्ये किती बारीक शेड आहे बघ. हे जर अरे आपण आत्ता इथे कुणाला म्हणलं तर ती म्हणेल, तुला काही अक्कल आहे का, तू काय बोलतोयस. पण ती आजीने ती नोट परत अरे घेतली. ती म्हणाली, त्याला काय होतंय वाघा, उन्हाळ्याचे दिवस आहे, घाम तर कुठे येणारच आहे. ती अशी पुसली आणि त्याला परत केली. सो ही जी ब्युटी आहे ना स्पृहा, ही इतकी absolute. ही इतकी मातीतली आहे की ती कुठेच शिकवून नाही येऊ शकत. आणि ती फक्त जसं आपण करेक्ट. म्हणतो की कोकणात रांडेच्या म्हणणं हे काही शिवी नाही वाटत, तसं आमच्या मराठवाड्यामध्ये यार अगदी काय मावशी तुम काय ते धोतर फाटले ते काय तुझं तर ते चिंधी लपकायली, हे इतकं सहज आहे ना की त्या मग ते कलाकृतीत कदाचित खरंय. त्या ऑब्झर्वेशनमुळे, त्या बोलण्यामुळे, ह्या घडणाऱ्या गोष्टींमुळे येत असावं असा माझा अंदाज आहे. डेफिनेटली. तू तू लहानपणी काय वाचायचास संख्या? हम्म? म्हणजे काय वाचायचास, म्हणजे पुस्तकं कुठली वाचायचास, किंवा नाही नाही, मला काय नेमकं तुझा genre आवडीचा होता, असं कधी स्पेसिफिक आवडी होत्या का रे? मला ना कधीच लहानपणापासून वाचनाची आवड नव्हती. मी नाटकात काम करायला लागलो आणि माझे गुरु आहेत अमेय दक्षिणदास म्हणून, जे राहतात औरंगाबादला. आणि ते मला, हम्म. माझे जे गुरु आहेत औरंगाबादला, ते मला असं म्हणाले की आपल्याला ना कधीही अभिनयात काम करण्यासाठी भावना समजून घेता आल्या पाहिजे समोरच्यांच्या. तर मला हे तेव्हा काहीच कळालं नाही बरं का. तर मी म्हणलं म्हणजे काय. मला म्हणाले, तू जे काम करत असशील त्यात तुला इमोट करायला लागतं ना, इमोशन्स आणायला लागतात. तर हे जेव्हा तू हो. दुसऱ्यांचे इमोशन्स वाचतोस तेव्हा तुला ते रिलेट झाल्याशिवाय तुला ते व्यक्त नाहीत करता येणार. मग मी म्हटलं मी काय वाचू. तर त्यांनी मला सुरुवातीच्या काळात हना आपटेंचं पण लक्षात कोण घेतो, आनंद यादवांचं झोंबी, नांगरणी, लागूंचं लमाण, पंतांचं तोच मी, ही पुस्तकं मला, मी म्हणलं हीच पुस्तकं का. तर ते म्हणाले, ह्या त्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या आयुष्यातल्या त्यांच्या भावना त्यांच्या स्ट्रगलसह व्यक्त केल्या आहेत, ह्या समजून घे. करेक्ट. आणि बिलीव्ह मी, जेव्हा मी करेक्ट. झोंबी आणि नांगरणी ही पुस्तकं वाचली, मी खूप रात्र रडत होतो आनंद यादवांच्या त्या स्ट्रगलमुळे. म्हणजे एक पॅरेग्राफ मला त्यातला खूप ठळकपणे आठवतो स्पृहा, की मी हम्म. बापाला जेव्हा प्रगती पुस्तक दाखवलं त्यांनी ते फाडून टाकलं. मी ते घेतलं, ते चिकटवलं, रत्नागिरीकडे जाणाऱ्या एसटीत बसलो. मी पाहिलं माझ्या कानाला गार वारा लागत होता, माझ्या गावाकडे जाणारी रस्ता, झाडं सपासप सपासप मागे पडत होती. इतक्यात माझ्या पायाला काहीतरी जड लागलं म्हणून मी खाली वाकून पाहिलं तर माझ्या पायातल्या शिलपरीला रानातली माती चिकटली होती. मी काडी घेतली, तो गोळा काढला, तो गोळा एसटीतनं बाहेर फेकणार इतक्यात थांबलो. परत तो गोळा हातात घेतला, पाहिलं त्याच्याकडे, म्हणलं नको, हा गोळा घेऊन जावा रत्नागिरीला आणि आणून दाखवावा रानातल्या मातीला की बघ तुला शिकून कसं कान, नाक, डोळं आणि रूप काढता येतं. हे वा वा. वाचल्यानंतर ना मला खूप दिवस असं वाटलं की हे ह्या भावनेतनं फक्त शिक्षणासाठी एवढं आपल्याला हातपाय धड आहेत, काहीही कमी नाहीये, तर काय आपण फील करू शकत नाही त्यांची भावना. तर हे मला ती सवय लागली की दुसऱ्यांच्या भावना फील करायची. आणि मग आत्ता जे कुठलीही गृहिणी कविता म्हणा किंवा ही आपल्या कोरोनावरची म्हणा, हे जे मनातलं लोक म्हणतात ना, तर मला असं वाटतं की हे वाचायला कदाचित मी शिकल्यामुळे मला ते व्यक्त होता येतं. किंवा I'm sure. प्रभाकर पंतांनी नक्कीच. त्यांच्या तोच मी मध्ये जे वर्णन केलंय की देवघरात लावलेल्या निरांजनीच्या दिव्याप्रमाणे माझे वडील शांत असायचे. आता हे वर्णन केल्यानंतर कसे वडील समोर येणार नाहीत तू सांग. किंवा करेक्ट. लमाणमध्ये लागू जे म्हणतात की तुमची बॉडी ही एका कंडिशन मध्ये असलेल्या गाडीसारखी, तिला कधीही कुणी येऊन सेल्फ मारला तर ती चालू झाली पाहिजे. हे कळायला लागलं, हे फील व्हायला लागलं, तर त्याच्यामुळे मग हे वाचनाला सुरुवात झाली. मग मुंबईत आल्यानंतर हळूहळू संजय मोने भेटले. मग संजय मोनेंच्या बोलण्यात असं कळालं की पुलंही खूप वाचले पाहिजेत. मग पुलं वाचायला लागलो. करेक्ट. मग नंतर कुणीतरी म्हणाले की चिंत्रे खानोलकर खूप अवघड लिहितात, कळतच नाही. मग ती खुमखुमी, नाही नाही मला कळतं. मग चिंत्रे खानोलकरांची कळ घेतली तर खरंच काही कळलं नाही. मग आता जी ए कुलकर्णी, मग वपू काळे, मग हे हळूहळू हळूहळू टप्प्याटप्प्याने हे वाचन आणि ओघाओघाने ते रिलेट करणं सुरू झालं.
वा, किती मस्त. आणि आणखीन एक संख्या म्हणजे काय, मेमरी आहे का मस्करी. पुस्तकं अनेक मी पण वाचते, पण मला असं कधीतरी वाचलेल्या पुस्तकांमधलं इतके पॅरेग्राफचा पॅरेग्राफ लक्षात नाही रे राहत. नाही, मला हे तुझ्या पाठ होतात राहत आहे, ग. पण हो, मला खूप पाठ सुंदर होतात. गोष्ट आहे. रादर इट्स अ गिफ्ट इन अ वे, कारण ते पाठ होत असल्यामुळे किंवा तू ते जास्त तितक्या आत्मीयतेने वाचत असल्यामुळे हो हो त्याच्यासाठी तुला वेगळे कष्ट कदाचित घ्यावे लागत नसणार. हो, बहुधा तसं असेल. आत्ता माझा सुंदर मोबाईल गोष्ट आहे. हादरला जरा, वेगळंच दृश्य आलं असेल तुझ्या समोर. सॉरी. नाही, असं काही नाही, आम्हाला कळलं त्या निमित्ताने की तुझ्या घरी एसी आहे. किती दुष्ट आहेस यार. दिसलं ना बरं. हो, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. बरं, आता तुझ्या बोलण्याचं त्या कवितेचं नाव आलं. आणि इथे पण एका कोणीतरी आपल्या मैत्रिणीने फरमाईश केली. नावं खूप भरभर जातात त्याच्यामुळे मला पटकन तिचं नाव वाचता आलं नाही, पण ती गृहिणी कविता एवढी लोकांना आवडली, माझ्या आई हो. बाबांना एवढी ती कविता आवडली. सो ती एकदा ऐकव ना. आई पण हो. आहे कारण ऑनलाईन. अरे वा वा, खुश होईल. किती किती छान, किती छान. मी परत ह्या कवितेची ती गोष्टच झाली. माझ्या आईला मी फोन केला अगं, आणि माझी आई कोपरखैरण्याला माझ्या ताईच्या घरी आहे, आणि ती आनंदात आहे तिथे. मी तिला म्हणलं, आई फार बोर व्हायले बाबा. तर आमची आई, आता हे परत आमचं मराठवाडीतून, आई म्हणे, अरे त्याला काय बोर व्हायला घरात. म्हणलं, आई तुला होत नाही का ग बोर. तर ती इतकी शांतपणे म्हणाली की अरे संकर्षण, मी घरातच होते, मी घरातच आहे, माझ्या आयुष्यात काय फरक पडलाय. तर मला नाही, आता अशा गोष्टीनं खरंय. किक सारख्या लागतात. आणि मला होतं की यार, खरंच गृहिणी घरातच आहे यार, तिचा आत्ता कोणीच विचार करत नाहीये. आपण जवळजवळ गुदमरलोय की 2 महिने झाले मी घरात आहे, मी आता कधी बाहेर पडू, कधी शूट करू, पण आई कुठे, आई घरातच आहे. तर त्या गृहिणींचा विचार करून मी ही कविता लिहिली, ती सादर वा करतो. वा. की त्याला प्लीज. कैद वाटे घर जो बाहेर पडतो, त्याला कैद वाटे घर जो बाहेर पडतो, पण मला माझ्या मनी तिचा विचार दाटतो. घरा घर पण देई अशा कितीतरी जणी, जिला नाव फार गोड म्हणे घरची गृहिणी. हीच ती जी वा रोज घरी करी भांडी धुणी, हीच ती जी रोज घरी करी भांडी धुणी, विचार मला सांगा तिचा केला का हो कुणी. 4 दिस घरी राहून त्याच्या मनी होई दंगा, जीवनी तिच्या झाला बदल काय सांगा. ती तिथेच तर होती वाफा चुलीच्या झेलत, ती तिथेच तर वा वा. होती वाफा चुलीच्या झेलत, आजही ती तिथे नांदे हसत खेळत. आहे त्यातच ती सर्व मोठ्या खुबीने करते, श्रीमंतीत गरिबीत पोट प्रेमाने भरते. लॉकडाऊन वा असला वा तरी वा. असं नाहीये की आपली आई आपल्याला खाऊ घालते, गरीबाची आई त्याला खाऊ घालत नाही. नाही, ती पण खाऊ घालतीये, ती पण काहीतरी वेगळं करतीये. म्हणून मी लिहिलं की आहे त्यातच ती सर्व मोठ्या खुबीने करते, श्रीमंतीत गरिबीत पोट प्रेमाने भरते. घरोघरी गृहिणींचे कष्ट फार हे अपार, हात जोडून सांगतो तिला लावा हातभार. तिने झाडले अंगण तुम्ही टाका तरी सडा, तिने वा झाडले वा. अंगण तुम्ही टाका तरी सडा, तिने शिजवले अन्न तुम्ही पाने तरी वाढा. वा जर वा संख्या, क्या बात. जर किती सुंदर. सारे, परत एकदा. वा, हे परत एकदा प्लीज हो, प्लीज प्लीज. तिने तिने झाडले अंगण तुम्ही टाका तरी सडा, तिने झाडले अंगण तुम्ही टाका तरी सडा, तिने शिजवले अन्न तुम्ही पाने तरी वाढा. मी सांगितलेली नाही. जर सारे वा वा. तिने केले, बरं ती आपल्याला लगेच म्हणते नको राहू दे, तू राहू दे, मी करते, हे म्हणतेच ती. जर सारे तिने केले, तिला शेजारी बसवा, खोडी काढून हो तिची, तिला प्रेमाने हसवा. जर सारे वा. तिने केले, तिला शेजारी बसवा, खोडी काढून हो तिची, तिला प्रेमाने हसवा. त्याने होईल इतके तिला बरेच वाटेल, कष्टाने थकूनही मनी उत्साह दाटेल. हे झालं आपल्या गृहिणींचं. आता ज्या इतर आहेत, की वैद्य पोलिसांचे आम्ही मानतो आभार, ज्यांचे जीवाशी खेळणे हे कष्ट हो अपार. तो जीवाशी खेळताना त्याची वाट घरी पाहे, त्याच्या घरी लढणारी एक गृहिणीच आहे. उद्या कामासाठी सारे जग बाहेर पडेल, पण उंबऱ्याच्या आत फक्त गृहिणी राहील. घरातली तीच आहे घराचा हो कणा, प्रेमाने गृहिणीला
आभारी आहे म्हणा, घरातली तीच आहे घराचा हो कणा, पिरेमाने गृहिणीला आभारी आहे म्हणा. तर ह्या तमाम गृहिणींसाठी यार ज्या कायम घरात आहेत, हॅट्स ऑफ आहेत. कसं काय 25-25, 40-40 वर्ष या संसार करतात. एक उंबरा कधीतरी हळदी कुंकाला गेल्यात, कधीतरी कुठेतरी गेल्यात, ह्याच्याशिवाय वेगळं विश्व नाही. म्हणून मला माझ्या आईचं, बायकोचं, ताईचं फार कौतुक वाटतं. नाही नक्कीच रे. आणि काय गंमत तुला सांगते आणखी, आता तू हे बोलतोयस ना जेव्हा, तेव्हा मला हे नव्याने आणखी जाणवतं. म्हणजे ते कुठेतरी बॅक ऑफ द माइंड माझा होतच. पण आज आपण घरी आहोत मध्ये काही दिवस, तेव्हा आपल्याला भारी उत्साह आलाय. आपण किचन मध्ये जातो, काहीतरी मध्ये लुडबुड करतो. आपण इंस्टाग्रामसाठी फोटो काढतो, स्वयंपाक करतो. राईट राईट. आपण घरच्यांसाठी स्वयंपाक नाही करत, आपण इंस्टाग्रामसाठी स्वयंपाक करतो. आणि ती एक डिश केल्यानंतर त्याचा आधी फोटो काढून ते 4 लोकांना आपण कसे पाठवू हे आपल्या आधी डोक्यात येतं. करेक्ट करेक्ट है ना. आणि त्यावेळेला आपलं आपल्या कौतुकात आपण बघणं असतं ना, हेच आपली आई, म्हणजे माझी आई, माझी सासू, माझी आजी, हेच आपल्यासाठी करतायत. आणि तू किती खरं म्हटलंस की कोरोना असेल, लॉकडाऊन असेल, रोजच्या भाज्या, सवयीच्या गोष्टी त्यांना मिळत नसतील, त्यांना बाजारात जाऊन आज गोष्टी आणता येत नाहीयेत, त्यांचंही रुटीन ठरलेलं असतं त्या घरात असल्या तरी, ते सगळं ठप्प झालेलं असलं तरी सुद्धा जे अवेलेबल आहे त्याच्यात आपल्याला काहीतरी गमतीचं करून खायला देता येतंय का, त्यामुळे आपला मूड थोडासा बरा होतो, याची काळजी या बायका घेतातच आहेत की सतत. किती सुंदर त्या निमित्ताने आणि आज बोलणं झालं, मला इतकं बरं वाटतं. त्याच्यामुळे माझी सासू आणि माझी आई या दोघी, हे बघ ह्याच्या पुढे अजून माझ्या 4 ओळी आहेत. म्हणजे तुझ्या सासूबाई आणि आईंसाठी मुद्दाम ह्या 4 ओळी मी मुद्दाम सादर करतो. मी मागे असं एक लिहिलं होतं 4 ओळींमध्ये की घराघरातल्या बाईचा चेहरा जेव्हा कौतुकाने हसतो, घराघरातल्या बाईचा चेहरा जेव्हा कौतुकाने हसतो, त्या प्रत्येक माऊलीकडे पाहताना महालक्ष्मीचा चेहरा दिसतो. घराघरातल्या बाईचा चेहरा जेव्हा कौतुकाने हसतो, त्या प्रत्येक माऊलीकडे पाहताना महालक्ष्मीचा चेहरा दिसतो. स्पृहाच्या लाईव्ह मुळे हे सौभाग्य आमच्या नशिबी आलं की इथे बसूनही आम्हाला महालक्ष्मीचं दर्शन झालं. ह्यात एक माझ्या चेहऱ्याची जी तारीफ झाली तेवढ्या, असं मी स्वतःला माझ्यासाठी आहे. तू पण. आणि हे बघ स्पृहा, नाही अर्थात ते तर क्रेडिटेबल आहेच आहे, पण ऍट द सेम टाइम एकाच वेळेला एक बहीण, एक आई, एक बायको, एक सून, एक सगळं असणं आणि त्याच वेळेला एक अभिनेत्री, एक कवयित्री असणं हे फार अवघड आहे. त्याच्यामुळे तुझं क्रेडिट आहेच त्यात. नाही पण मी तुला सांगते की आमच्यासारख्या ज्या मुली आहेत, माझ्यासारख्या ज्या मुली आहेत ना, त्यांची आयुष्य ही तुम्हा सारख्या भावांमुळे किंवा वडिलांमुळे, मित्रांमुळे, नवऱ्यांमुळे ही फार सुखाची आणि आनंदाची होतात. राईट. कारण आम्हाला कधीही स्वतःला सेकंड क्वेश्चन करावं लागत नाही. बरोबर बरोबर. की आपण जाऊ की नको, लक्ष देतो. जी वैयक्तिक गरज आहे. खरं तर काम करणं ही काय माझी अदरवाईज गरज नाही, ही माझी वैयक्तिक गरज, माझी वैयक्तिक पॅशन आहे. पण ती मला इतक्या सहजपणे आणि इतक्या आनंदाने पूर्ण करता येते. याच्यामध्ये म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तर आपण कौतुक केलंच पाहिजे, ते करूच या. पण त्याचबरोबर हे तुमचं क्रेडिट सगळ्यांचं आहे जे तुम्हाला मिळालंच पाहिजे. वा वा, थँक्यू. असं पहिल्यांदा कुणीतरी म्हणलंय बाबा मला की माझ्यामुळे तिला सेफ वाटत असेल काम करताना म्हणा किंवा काय कुठेही जगात बाहेर पडताना. डेफिनेटली. म्हणजे फक्त घरात असं नव्हे, पण आज एक मित्रमैत्रीण म्हणून सुद्धा आपण इतक्या सुंदर गप्पा मारू शकतो एकमेकांशी. हेही किती सुंदर गोष्ट आहे ही. 100% 100% सगळ्यांचा क्रेडिट आहे, प्रश्नच नाही. आणि आपल्या आणखी नाही काही मित्र आले. हॅलो शिवराज वायचळ, हॅलो स्नेहा माजगावकर, आणि सॉरी ज्यांची नावं मला घेता येत नाहीये त्या सगळ्यांना हाय. वा वा. संख्या मला असं नाही, तुझ्याकडचा किस्सा जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. किस्सा नाही, मध्यंतरी असाच विचार केला होता की मला तसं ना राजकीय व्यक्तिमत्वामध्ये ज्या महिला आहेत ना त्यांच्याही विषयी खूप आदर आहे. म्हणजे आत्ताच्या निर्मला सीतारामन आहेत किंवा पूर्वी ज्या सुषमाताई स्वराज होत्या,
ह्याचं वक्तृत्व, ज्या पद्धतीने त्या विदेश मंत्रालय सांभाळायच्या, तर मला कौतुक वाटायचं हो यार. ती हो. आई पण आहे, ती बायको पण आहे, ती केंद्रीय विदेश मंत्रालय सांभाळते यार. ती किती कौतुक आहे यार. तर सुषमा स्वराज जेव्हा गेल्या ना स्पृहा, तेव्हा ना त्यांचा एक फार सुंदर फोटो माझ्याकडे होता, की असं मोठं कुंकू चेहऱ्यावर लावलेला असा आंबाडा. आणि तेव्हा नेमकं ना ते 370 कलम हटवण्यात आलं होतं, की आपला काश्मीर असा बंधमुक्त झाला होता. तर मला ना मुळातच हो. उत्तम वक्तृत्व असलेल्या लोकांविषयी, त्यात महिला, आदर प्रचंड आहे. तर सुषमाताई गेल्या होत्या तेव्हा मी लिहिलं होतं, मी तुला आवडणार असेल तर ऐकवतो, चालेल का? प्लीज ऐकव, प्लीज तर ऐकव. सुषमा स्वराज यांच्याविषयी मी लिहिलं होतं त्या गेल्यानंतर, की भाळी कुंकू चेहऱ्यावर आश्वस्थणारे भाव, भाळी कुंकू चेहऱ्यावर आश्वस्थणारे भाव, आई समान वाटे ऐसे सुषमा त्यांचे नाव. भाळी वा. कुंकू चेहऱ्यावर आश्वस्थणारे भाव, आई समान वाटे त्यांचे सुषमा ऐसे नाव. प्रमाण शब्द खोल विचार ओघवती ती वाणी, चारित्र्यवान सात्विक शीतल स्त्री हिंदुस्तानी. प्रमाण शब्द खोल विचार ओघवती ती वाणी, चारित्र्यवान सात्विक शीतल स्त्री हिंदुस्तानी. तेव्हा नेमका आपला काश्मीर बंधमुक्त झाला होता आणि त्या गेल्या. म्हणून मी लिहिलं की आनंदाच्या क्षणी तुम्ही का निरोप आमचा घ्यावा, असे वाटते सवेच तुमच्या सांगावा हा द्यावा. वा. बंधमुक्त काश्मीर झाला, बंधमुक्त काश्मीर झाला, अन आपुल्या हिमरांगा, सांगावा हा स्वर्गी जाऊन अटलजींना सांगा. क्या बंधमुक्त बात है. काश्मीर झाला अन आपुल्या हिमरांगा, सांगावा हा स्वर्गी जाऊन अटलजींना सांगा. तुम्ही दोघांनी हिंदुस्थानी जन्म पुनश्च घ्यावा. आणि तो जन्म का घ्यावा, तर तुम्ही दोघांनी हिंदुस्थानी जन्म पुनश्च घ्यावा, राजकारणातला इमान पुन्हा पुन्हा शिकवावा. वा तर अशी ही वा वा वा. सुषमाताईंवरची कविता होती. फार मस्त. आता मी आणि थँक्यू. आणखी एक त्याच्यातलं इंटरेस्टिंग काय पॉइंट आहे सांगू का, की आत्ताच्या काळात कविता करणं आणि ती अशी ऐकवणं, ह्याला का महत्व आहे हे मला काय वाटतं ते सांगते. ओव्हरऑलच राजकारणामधल्या कुठल्याही स्त्रीला आपल्याकडे अजूनही खालच्या दृष्टीनेच तिच्याबद्दल बोललं जातं, आणि तिच्याबद्दल आपण वाटेल ते बोलू शकतो अशी लोकांची एक भूमिका असते. आणि त्यावेळेला तिचं इतकं समर्थन करणारी किंवा इतकी सुंदर पद्धतीने तिची बाजू मांडणारी एक कविता, आणि ती इतकी हृदय आहे खरं तर, त्यामुळे मला ती जास्त इंटरेस्टिंग वाटतेय. आणि अर्थात राजकारणाचा विषय हा कायमच डिबेटेबल असतोच बरोबर कुठलाही, बरोबर पण बरोबर. त्यावेळेला तू नेहमी ऑब्झर्व केलंय की तू कधीही तुझं तुझं जे म्हणणं असतं किंवा तुझी जी मतं असतात ती मांडायला कचरत नाहीस. नाही, मी तुला खरं सांगू का, मी प्रामाणिकपणे, राजकारण हा विषय निघाला म्हणून मला अजिबात मोदी, रामदासजी आठवले, राहुल गांधी यांच्यावर विनोद झालेले आवडत नाहीत. मला वाटतं त्या माणसांनी त्यांचं त्यांचं स्थान मिळवलंय. राहुल गांधी ठीक आहे, ते त्यांच्या कामात कमी जास्त कुठे काय, ते गो कोरोना गो, ते जे इतकं चेष्टेवारी व्हायरल झालं ना, मला नाही आवडलं. त्या माणसाने स्ट्रगल करून एका समाजाचं प्रतिनिधित्व करून स्वतःची जागा मिळवली आहे. दिल्लीत केंद्रीय मंत्री म्हणून जाऊन बसणं ही किती मोठी गोष्ट आहे. राहुल गांधी पप्पू पप्पू म्हणून त्यांची चेष्टा, अरे नाही, आपण असं नाही करू, आपण असं नाही बोलू. ते एका आपण आता जसं आपण पाकिस्तानातल्या काही क्लिप पाहतो, आपण रशियातला पाहतो, ते भारतातल्या पाहत नाहीत का? तुम्ही जेव्हा पानटपरीवरती तोंडामध्ये गुटखा घेऊन मोदींना नाव ठेवता, ते पाहत नसतील काही व्हिडिओ? त्यांना काय रिफ्लेक्ट होत असेल की भारतातल्या एवढ्या मोठ्या हस्तीविषयी ही माणसं असं बोलतात इथे उभं राहून? हे काय रिफ्लेक्ट करतं? तर हे चूक आहे. कुठल्याच राजकारणाविषयी ही चेष्टाच नको व्हायला. म्हणजे फॉर दॅट मॅटर मध्यंतरी आपल्या इंडस्ट्रीतले पिळगावकर सरांच्या व्यायामाचे काही फोटो आले आणि त्याची सुद्धा चेष्टा झाली. मला ते नाही आवडलं. त्यांनी आज अनेक वर्ष काम करून स्वतःचं नाव मोठं केलंय ना यार. तुम्ही जन्मलाही नव्हता तेवढी त्यांची कारकीर्द आहे, आणि तुम्ही ह्याच क्षेत्रात राहून त्यांचे ते व्यायामाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करता. ऍब्सोल्युटली रबिश. मला कधीच नाही आवडणार. एका पोझिशनला पोहोचलेल्या माणसाविषयी, त्याच्या प्रवासाविषयी तुम्ही अनादर करता हे असं करून, असं माझं मत आहे. म्हणजे हे चुकीचं असू शकेल, मला नाही.
नाही, ह्याच्यात काहीच चुकीचं नाहीये. म्हणजे मलाही हे अगदीच पटतंय की एका ठराविक ठिकाणी पोहोचलेल्या व्यक्तींना हा त्यांचा त्यांचा मान दिलाच पाहिजे, कारण ते दिलाच डिझर्व पाहिजे. करतात. राईट राईट. हा दिलाच बरोबर. पाहिजे, प्रश्नच नाही. संख्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी कायम लोकांना विचारते की तुम्ही सुद्धा तुमच्या फरमाईशी मला सांगा, तुम्हाला हम्म, काय ऐकायला आवडेल तेही मला सांगा. आणि हम्म. इतक्या सुंदर सुंदर लोक फरमाईशी करतात आणि फार मजा येते. तर मी त्यातल्या एक 2-3 गोष्टी ऐकव का? हो हो हो, प्लीज. सो मनोज कोलते म्हणून आहेत जे आपला हा कार्यक्रम नेहमी बघतात. बर. त्यांनी असं सांगितलं होतं की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची एखादी कविता या कार्यक्रमातनं ऐकवावी. आणि मला खूप भारी वाटलं, कारण स्वातंत्र्यवीर सावरकर हे इतके म्हणजे इतके उच्च दर्जाचे साहित्यिक आहेत आणि त्यांची ती साहित्यिक बाजू फार कमी वेळेला प्रकाशात येते. बरोबर आणि बरोबर. सावरकर म्हणजे फक्त हेमजस्तीने किंवा जयोस्तुते इतकंच नाहीये, तर ते इतकं म्हणजे ते विशाल व्यक्तिमत्व आहे. आणि बरोबर त्यांच्याबद्दलचा एक स्वतंत्र कार्यक्रम खरं तर त्यांच्या साहित्याशी रिलेटेड करता येईल अख्खा बरोबर. 3-3.5 तासाचा. तरीही ते होणार नाहीयेत त्या 3 तासांमध्ये. पण ही बरोबर. माझी फार आवडती कविता आहे त्यांची. प्लीज प्लीज. म्हणजे मला वाटतं, ते त्याची गोष्ट अशी आहे की ते मला वाटतं इंग्लंडला जाणाऱ्या बोटीमध्ये जेव्हा होते, तेव्हा डेकवरती ते एकदा रात्री फिरायला म्हणून बाहेर पडले. आणि त्या डेकवरनं रात्रीच्या चांदण्या बघून त्यांना जे सुचलं ते त्यांनी या कवितेत लिहिलंय. तर वा ती वा स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर यांची ही कविता. वा वा सुनील नभ हे सुंदर नभ हे, नभ हे अतल आहा. वा. सुनील नभ हे सुंदर नभ हे, नभ हे अतल आहा. सुनील सागर सुंदर सागर, सागर अतल चिहा. वा वा. हा. नुमजे लागे कुठे नभ, कुठे जलसीमा होई. नुमजे लागे कुठे नभ, कुठे जलसीमा होई. नभात जलते जलात नभते, संगमुनी जाई. वा 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 वा. कठीण नभात आहे. जलते जलात नभते, संगमुनी जाई. खरा कोणता सागर यातून, वरती की खाली. हा हा. वा. खरा कोणता सागर यातून, वरती की खाली. खरे तसे आकाश कोणते, गुंगमती झाली. थवे काजव्यांचे की नंदनवनीच्या चकचकले. वा थवे काजव्यांचे की नंदनवनीच्या चकचकले. तया सितारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. दशानने पळवुनी जानके, नभ पथे नेली. दशानने पळवुनी जानकी म्हणजे रावणानी त्या वाटेनी जानकी म्हणजे सीतेला पळवून नेली. बरोबर. दशानने पळवुनी जानकी, नभ पथे नेली. अश्रुबिंदू ते देवी टपटप ढाळीत त्या काळी. तेच राहिले तसे चकाकत जाणो दिव्य बले. म्हणजे हे तारे तारे जे चमकतायत ते खरं तर सीतेच्या डोळ्यातून जे अश्रुबिंदू त्यावेळेला तेच पडले राहिले. वा वा. तेच तेच राहिले तसे चकाकत जाणो दिव्य बले. तयासी तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. वा. हे ताऱ्यांनो जाणत साका कुठून तुम्ही आला. हे ताऱ्यांनो जाणत साका कुठून तुम्ही आला. कुठे चालला कवण हेतू हा, असे प्रवासाला. वा 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 वा. ते सुंदर. आणि हे त्यांचा जो प्रवास एका वेगळ्या दिशेने चालू आहे तेव्हाच आहे त्यांचं लिखाण. खरंच. कुठे चालला कवण हेतू या, असे प्रवासाला. कवण हेतू तो जास्तव तुम्ही गगनगामी व्हावे. सूर्यापासून इतके दूरची भूने विचरावे. वा 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 वा. असा कोणता हेतू जयाच्या सिद्धीस्तव साची. म्हणजे साची म्हणजे खरी. मी मध्ये मध्ये काही अर्थ सांगते कारण बऱ्याच जणांना ते शब्द जड वाटतात आणि त्याच्यामुळे अगदी ती बरोबर कविता करतेस. उगाच मला दुर्बोध सुद्धा वाटते. यातले बरेच अर्थ नव्याने कळत आहेत. प्लीज सांग. असा कोणता हेतू जयाच्या सिद्धीस्तव साची,
विश्वाच्या या चक्रे फिरती भव्य घड्याळाची, वा आम्हा कळेना म्हणून पुसतो तुम्हा कळे का ते. वा वा आम्हा कळेना म्हणून पुसतो तुम्हा कळे का ते, का नकळत वर्तावे जाणती इतकेची ज्ञाते, जाणती इतकेची ज्ञाते. ही अतिशय गोड कविता आहे. आणि म्हणजे ह्याच्यामध्ये एवढे वेगवेगळे पदार्थ तुम्ही विचार करा. म्हणजे मला किती बोलू आणि किती नको असं होतं. सावरकरांचा विषय निघाला. ह्या एका Especially त्यांच्या कवितेवरती 3 तासांचं साहित्यात व्याख्यान होईल, इतकी सुंदर ही कविता आहे एका कवितेवरती. अक्षरशः म्हणजे कारण त्यात रामायण एक आहे, इतका सगळं 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 आहे. आणि हा इतका तरुण माणूस आहे. ही इतक्या तरुणपणी त्यांची लिहिलेली कविता आहे. संख्या ही 23-24व्या पण नाही, खरं तर कदाचित थोडीशी आधीच लिहिलेली कविता आहे. हे त्यांना कसं आलं असेल. आणि तेव्हाही त्यांच्या मनात स्वतःचा फक्त विचार नाहीये. ते बरोबर. भारतापासून इंग्लंडला चालले. ने मजसी नेच्या आधीची कविता आहे रे ही. हो 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 कठीण. की हा प्रवास हा कशासाठी चालू आहे. आणि त्याच्यात आणखीन ही एक फिलॉसॉफी पण आहे की हे विश्वाचं जे चक्र, हे जे घड्याळ फिरतंय, त्याच्यातला माझा हा जो पारतंत्र्याचा काळ आहे, हा अक्षरशः एका सेकंदाचा आहे. हा असाच जाणार आहे. वा हा वा आशावाद आहे त्याच्यामध्ये. इतकी अप्रतिम कविता आहे. आणि त्याच्यामुळे प्रेक्षक तुला थँक्यू मला म्हणतीलच, पण मी सुद्धा थँक्यू म्हणेन, कारण मी ही कविता कधी वाचली नव्हती. पण गंमत काय गोड आहे अशी ती. फार गोड आहे, फार गोड आहे. जेव्हा हे लॉकडाऊन सुरू झालं, मी माझा धाकटा भाऊ अधोक्षज, त्याला मी हेच म्हणत होतो की आपण आपल्या घरात आहोत. सावरकर तिथे असताना म्हणजे मनस्थिती काय स्ट्रॉंग असेल बघ त्या व्यक्तीची, त्या माणसाची, की त्यांनी त्या बंदिस्थावस्थेमध्ये सुद्धा नखांनी भिंतीवरती काव्य कोरलं. म्हणजे इथून आणि काव्य नव्हे, महाव्य काव्य जे आपल्याला प्रबोधन करणार आहे एवढ्या वर्षानंतर. त्याच्यामुळे काय आपण त्या कवितेला दाद देण्या इतपत तरी पात्रता मिळवली आहे की नाही, हा सुद्धा एक फार मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आणखीन एक फरमाईश मी एक कविता जी आहे ती अगदी थोडीशी एक म्हणजे शेवटाकडे घेईल. पण एक श्रीकांत जाधव म्हणून आहेत, ही फरमाईश केली की आमचे मिलिंद ना आपले कवी आणि संगीतकार मिलिंद जोशी, जे आपले सूर नावाचे आमचे संगीत समुपदेशक होते, बरोबर, त्यांच्या असंच होतं ना तुलाही या पुस्तकातली एक कविता मी ऐकावी अशी त्यांची फरमाईश होती. आणि मला खूप आनंद झाला या गोष्टीचा. मुद्दाम ऐकवणार आहे कारण मुळात नवीन मराठी काव्यसंग्रह कोणीतरी घेऊन त्याच्याबद्दलची माहिती घेऊन त्याच्यातल्या कवितेची फरमाईश करताय, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे मला जी यातली कविता आवडली मिलिंद सरांच्या पुस्तकातली ती मी ऐकवते. गंध नावाची गझल आहे, त्याच्यामुळे मस्त मजा येईल. तिकडनंही तुम्हाला माहितीये गझलचा रूल काय आहे. दर दुसऱ्या ओळीनंतर म्हणजे 2-2 ओळींचे शेर असतात आणि त्यातल्या दुसऱ्या ओळीनंतर वा म्हणून दाद द्यायची असते. असा बेसिक गझलचा रूल असतो. तर तुम्ही तिकडनं वा असं टाईप करा आणि संख्या तुम्ही इकडनं मोठ्याने वा असं. मी फक्त मी तोंडानी वाह नाही म्हणणार, मी हाताने म्हणेन. म्हणजे तुला ते उशिरा पोहोचतं ना, त्याच्यामुळे तुला डिस्टर्ब नाही होणार. मी हाताने टायमिंगचा इश्यू यायला म्हणजे तू फक्त असं करत राहा. जोक सपाट. पण गंध अशी ही गझल आहे. गंध हलकासा सुखाचा दरवळाया पाहिजे, गंध हलकासा सुखाचा दरवळाया पाहिजे, दुःखही आधी तुझे मग घमघमाया पाहिजे, दुःखही आधी तुझे मग घमघमाया पाहिजे, चंदनाचा गंध भावेसे मनाला वाटते, चंदनाचा गंध भावेसे मनाला वाटते, मग तुला विषारी अनुभवाया पाहिजे. क्या बात है. मग तुला विळखा विषारी अनुभवाया पाहिजे, गंध हलकासा सुखाया दरवळाया पाहिजे, साचले पण वाहुनी जाईल नक्की सांगतो. साचले पण आत्ताच्या परिस्थितीसाठी म्हणून हा शेर ऐकूया. साचले पण वाहुनी जाईल नक्की सांगतो, वाहत्या वाऱ्यापरी मन भुरभुराया पाहिजे. क्या बात है, क्या बात है. सॉरी मी वाह म्हणायचं नाही ठरवलं होतं, कारण पण हे फॅन्टॅस्टिक आहे. हे परत वन्स मोर, क्या बात है. करेक्ट. साचले पण वाहुनी जाईल नक्की सांगतो,
वाहत्या वाऱ्या परी मन भुरभुराया पाहिजे. आणि मिलिंद सर चित्रकार, त्याच्यामुळे अर्थात त्यांच्या कवितेमध्ये हे येणारच गझलमध्ये. अनुभवांची रंगपेटी मज खुणावे हरक्षणी. अनुभवांची रंगपेटी मज खुणावे हरक्षणी. चित्र काढाया परंतु मन धजाया पाहिजे. क्या बात है, क्या बात है. आहा आहा. अनुभवांची पेटी मज खुणावे हरक्षणी. चित्र काढाया परंतु मन धजाया पाहिजे. फॅन्टास्टिक. आणि शेवटचा शेर आहे, 7 जन्मांची इथे जर गाठ आहे बांधली. 7 जन्मांची इथे जर गाठ आहे बांधली. प्रेम हे प्रत्येक जन्मी का मराया पाहिजे. दुःखही आधी तुझे मग घमघमाया पाहिजे. गंध हलकासा सुखाचा दरवळाया पाहिजे. ही माझी अत्यंत म्हणजे अत्यंत आवडती गझल आहे मिलिंद सरांच्या पुस्तकातली, म्हणून मी ती ऐकते. नाही, ही गझल नाहीये, ही गझल नाहीये. हा अनुभव आहे, हा विचार आहे आणि हे जगणं आहे, हा अनुभव आहे. हे येऊच शकत नाही. किती सुंदर आहे, इतकं आवडलंय. किती सुंदर. वा. आणि अनुभवाची रंगपेटी ह्याच्यातच मी खलास होते या ओळीवरती. खरंच आहे, खरंच आहे. वा वा, फारच सुंदर. संख्या आपल्याला कळलेलंच नाहीये किती वाजत. एक मस्तपैकी तास झालेला आहे ऑलरेडी, आणि मला वाटतं माझी तर नाहीच आहे हरकत आणि कुणाचीच नसणार आहे. आणखीन काहीतरी प्लीज ऐकव ना आम्हाला एखाद दुसरं. नाही काय, मला उलट आता ह्याच्यातनं एक असं डोक्यात आलंय की आपण लवकरच लॉकडाऊन संपल्यानंतर प्रोफेशनली असे एकत्र कार्यक्रम करायला हवेत. आपली वेवलेंथ, आपलं ट्युनिंग उत्तम जुळतंय. आपल्याला फॅन फॉलोईंग खूप. बरं, आपल्याला दाद देणारे लोकही आहेत, त्याच्यामुळे आपण हे करायला पाहिजे असं माझ्या डोक्यात आलेलं आहे. तू आता म्हणालीस काहीतरी, तर वेडिंगचा सिनेमा मी मध्यंतरी केला सलील कुलकर्णींचा. तर हे लिहिलंय कोणी मला माहिती नाही, पण आता लॉकडाऊनच्या काळामध्ये हे लिखाण किती गोड आहे. तर मी पुन्हा आपली कधी गाठभेट होणार आहे याच्यावरती हे काव्य आहे. त्याला सलील दादांनी चाल दिलेली, तर मी ते म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतो. मला खूप आवडतं आणि सलील दादा स्वतः फार छान म्हणतात. सॉरी, थांब, या क्षणी इकडे थांब. एवढा वेळ तुझ्याबद्दलचं सगळं बोलणं जे झालं त्याच्यामध्ये एक फार महत्वाची गोष्ट सांगायची राहिली, ती अशी की संकर्षण हा उत्तम गायक आहे आता म्हणून. हो, तर मी ते मला सलील दादांनी गाणं सेटवरती ते खूपदा ऐकवलं आणि मी ते ऐकवतो तुला. त्यांनीच कंपोज केलंय, लिहिलं कोणी मला प्रामाणिकपणे माहिती नाही. ओके. एकदाच ओंजळीत देना जाई जुई. एकदाच ओंजळीत देना जाई जुई. कोण जाणे पुन्हा कधी गाठ भेट होई. एकदाच. ह्याचं कडवं किती सुंदर आहे बघा. क्षण एक, तू आता म्हणालीस की आता आपण कधी थांबायचं, तर त्याच्यावरती हे उत्तर आहे. क्षण एक थांबशी हवीशी होऊन. एकदाच मनी तुला घेतो चितारून. क्षण एक थांबशी हवीशी होऊन. एकदाच मनी तुला घेतो चितारून. आणि तुझ्या मौनाचीच चित्रावर सही. एकदाच ओंजळीत देना जाई जुई. किती गोड लिखाण. हे संदीपने लिहिली ही कविता. ही संदीपची कविता आहे, संदीप खरे यांची ही कविता आहे. काय सुंदर आहे. एकदाच ओंजळीत देना जाई जुई. कोण जाणे पुन्हा कधी गाठ भेट होई. काय सुंदर आहे यार. आणि काय कंपोज. आणि संदीपचा विषय निघालाय संख्या, म्हणून मी सांगते की संदीप हा मला अत्यंत आवडणारा कवी आहे. आणि त्याची जे आपण मगासपासून म्हणतोय ना की लोकांच्या मनातलं काढून लिहायची हातोटी त्याच्याकडे आहे. आणि मी कार्यक्रम केलेत त्याच्याबरोबर संख्या, त्यामुळे मला माहितीये की कुठल्याही वयाच्या ऑडियन्सशी तो कसाही संवाद साधू शकतो.
म्हणजे बरोबर मग ती बरोबर 16 वर्षाची कॉलेजमध्ये जाणारी पोरं असू देत, नाहीतर 80 वर्षांचे आजी आजोबा असू देत, तो बरोबर. सगळ्यांशी तितकाच सुंदर संवाद साधतो. आणि त्याची गंमत अशी आहे की त्याची कमांड एवढी आहे, म्हणजे तुला गंमत वाटेल, पण नुसत्या कविता आपण सगळेच लिहितो यार, पण चालीवरती कविता लिहिणं म्हणजे गाणं हा ही फार अवघड गोष्ट आहे. आणि बरोबर. ज्या माणसाला तननदीन तदिरन दिरन तननदीन तदिरन दिरन ह्याच्यावरती लागते अनाम ओढ श्वासांना, येतसे उगाच कंप ओठांना, होय वा का असे तुलाच स्मरताना, वा वा. हे सुचू शकत. त्या कवीला हॅट्स ऑफ आहेत माझ्याकडे. अर्थात 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 100% बरोबर आहे. वा येस. मजा आली. मग आपण थांबायचंय का आता? फारच 1 तास झालेला आहे तर थांबू शकतो. किंवा किती सात्विक आहे संकर्षण असं लिहिलंय कोणीतरी इकडे. बापरे. प्राची हो माझं पाटील संकर्षण किती सात्विक आहे. हो माझं टोपण नाव वरण भातच आहे. किंवा सात्विक म्हटलं असतं तर सात्विक हे खरं नाव तरी वाटतंय. हो आहे खरं. बरोबर आहे बरोबर हो आहे. नाही पण आहे, मुली आहे, पोरगा शालीन आहे. धन्यवाद. वा. एक हे राहत मी एक साहेबांची आणखी, हे आपल्या दोघांना मध्येच मला उसळली माहितीये अशी तू अचानक येते वाटतं. तू राहत साहेबांची ऐकावंस, मला वाटतं त्याने आपण शेवट करूया. पण बर तत्पूर्वी आणखी एक फरमाईश एकाने केली आहे, तर हं. मी ती कविता ऐकवते आणि मग आपण तुझ्या याने शेवट करू, कारण क्या बात है. वा वा त्यात मजा. प्लीज. हो माझ्याच एका कवितेची फरमाईश केली आहे त्यांनी. ओम प्रकाश ओंबासे म्हणून आहेत, तर बर त्यांनी दुर्योधन नावाच्या माझ्या एका कवितेची फरमाईश केली आहे, तर ती बर. ऐकवते. तिन्ही अवघड आहे. ओम प्रकाश ओंबासे आणि दुर्योधन तिन्ही युनिक आहे. तर प्लीज स्पृहा सादर कर. सिरियस कविता आहे संख्या, उगाच मला तू सादर करण्याच्या आधी ते टेम्परमेंट साधवू नकोस. तू अख्खी लाल लाल साधवू लाल नको. लाल झालीस माहितीस का इथून अशी, की किती हसू दाबू मी आणि आता किती प्रयत्न हसून घेऊ. केला कारण हा सात्विक मुलगा आहे, लक्षात घ्या तुम्ही. ज्या ज्या मुलींचं हे चालू आहे ना सगळं. हा सो थोडीशी पार्श्वभूमी सांगते, कारण ज्यांना अगदीच कविता माहिती नाहीये त्यांच्यासाठी. या बर कवितेचा हिरो दुर्योधन, हा विषय दुर्योधनाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दुर्योधनाच्या बाबतीत मला असं वाटतं की जर आपण इतिहासाचा विचार केला आणि थोडासा लॉजिकली त्यातले महाभारतातले चमत्कार आणि हे सगळे बाजूला काढून विचार करण्याचा प्रयत्न केला, तर दुर्योधनाची बाजू बऱ्यापैकी लॉजिकल वाटत राहते. आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की त्या माणसाबद्दल बोललं जावं, ज्याच्या दरबारातली माणसं ती सुद्धा कधीच त्याच्या बाजूने नव्हती. जी बरोबर माणसं जबरदस्ती म्हणून त्याच्या सैन्यातनं लढली, ती मनाने कधीच त्याच्या बरोबर नव्हती. ज्यांच्या बरोबर, ज्यांच्याकडे शिकत शिकत, ज्यांच्याकडे पाहत तो मोठा झाला, ती माणसं त्याच्या बरोबर नव्हती. आणि मला वाटतं की ह्याचं दुःख फार विचित्र असावं, आणि म्हणून ते त्याला हिरो करून कवितेतनं मांडायचा प्रयत्न केलाय. दुर्योधन. कुरतडणारी एक एक रात्र अंधारात गिळू पाहते. कुरतडणारी एक एक रात्र अंधारात गिळू पाहते, महात्म्यांचे अरण्य रुदन अस्तित्वच संपवू लागते. पितामह भीष्म असतील, द्रोणाचार्य असतील, कृपाचार्य असतील, विदुर असेल. कुरतडणारी एक एक रात्र अंधारात गिळू पाहते, महात्म्यांचे अरण्य रुदन अस्तित्वच संपवू लागते. कृष्ण कपट घेरून उरते, सरळ सोट मूल्यांना. वा वा कृष्ण वा कपट स्पृहा. घेरून उरते, कृष्ण कपट घेरून उरते, सरळ सोट मूल्यांना. पांचालीचे विखार सारे जाळून गेले स्वप्नांना. आधार शोधत राहतो मग सावलीमध्ये कर्णाच्या. वा वा वा. आधार शोधत राहतो मग सावलीमध्ये कर्णाच्या, सतत धावे वेडा जीव प्रतीक्षेत न्यायाच्या. विफल वैराग्य वांस तपस्या योगामागे दडले भोग. विफल वैराग्य वांज तपस्या
योगा मागे दडले भोग, सतत प्राणांतिक झगडा त्याचा, उचकटाया असले रोग. जिवंतपणी जळत राहिला, मागत राहिला अभिमानी मरण. जिवंतपणी जळत राहिला, मागत राहिला अभिमानी मरण. प्रस्थापितांना ठोकर देऊन झळाळून उठला दुर्योधन. प्रस्थापितांना ठोकर देऊन झळाळून उठला दुर्योधन. वा. अशी ही कविता. स्पृहा ह्या कवितेचं मी माझ्या शब्दात असं वर्णन करू शकतो की रेफरन्सेस जुने आहेत, पण दुर्योधनाचं पात्र आजचं आहे. संदर्भ सगळे जुने आहेत, पण आज म्हणजे आता मला ते कोण दुर्योधन म्हणलं तर असं उत्तर देता नाही येणार, पण रेफरन्सेस सगळे जुने आहेत, पण आज असे अनेक दुर्योधन ह्या सिच्युएशनला फेस करत असतील. आता ही खूप कमी लोकांपर्यंत पोहोचली असेल किंवा त्यातल्या फार कमी लोकांना कळली असेल म्हणून त्यांना ते उमगणार नाही मला काय म्हणायचंय, पण ही अशा अनेक दुर्योधनांसाठी आहे की ज्यांचे धागे जुने आहेत पण जे आता त्या सिच्युएशन मध्ये आहेत. सो मी ती समजू शकलो. थँक्यू सो मच. खूप सुंदर लिहिलीस. वा. थँक्यू संख्या, थँक्यू सो मच. आणि मला असं वाटतं आता की राहत इंदोरी साहेबांच्या, नाही मला काय जी वाटतं तुला आता ऐकवायची ती राहत इंदोरी नाही असं काही नाही. ती थोडीशी मगाशी माझी सात्विक असं कोणीतरी हे केलं म्हणून मला ते ऐकवं असं वाटलं की मला अशाही गोष्टी पाठ आहेत की जुबा तो खोल नजर तो मिला जवाब तो दे. जुबा तो खोल नजर तो मिला जवाब तो दे. मैं कितनी बार लुटा हूं मुझको हिसाब तो दे. हो वाह वाह. तेरी बदन की लिखावट में है कई उतार चढ़ाव. तेरी बदन की लिखावट में है कई उतार चढ़ाव. मैं तुझको पढ़ूंगा कैसे मुझको किताब तो दे. त्याच्यामुळे मी असाही दर्दी आहे असे मला ते एकदम मस्त. हो दर्दी आहेस हे असणार आहे लोका. सर्व प्रकारचे दर्द आपल्यात आहेत, ही चांगली गोष्ट आहे. वा. पण थँक्यू सो मच स्पृहा, Yes. मला इन्व्हाइट केलंस. आणि परत एकदा मी तुला म्हणेन की वैभव जोशी, अवधूत गुप्ते आणि ही जी सगळी मोठी मंडळी ज्यांना तू आतापर्यंत इन्व्हाइट केलंस त्यांच्या पंक्तीत तू मला इन्व्हाइट केलंस. थँक्यू सो मच. मी खूप मनापासून ह्या तुझ्या उपक्रमाला आणि जे लाईव्ह तू येतेस त्याला खूप मनापासून शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. नाही थँक्यू. आणि पंक्तीत वगैरे असं काही नाही, म्हणजे आपण आपल्या मित्रांची घरी जेवायला बोलावतो तेव्हा एकच पंगत मांडतो ना सगळ्यांची. बरोबर आहे. सगळे खाली चटईवरच असतात. सगळ्यांना खालती एकीकडे बसून समोर ताटच वाढायचं. पण उद्देश मी सगळ्याच सेशन्स मध्ये हे सांगतेय येणाऱ्या मित्रांनाही, मैत्रिणींनाही आणि बघणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांनाही की उद्देश एवढाच आहे की या निमित्ताने जे याआधी एकमेकांशी कधी बोलणं झालेलं नसतं, जे शेअर करायचं असतं पण राहून गेलेलं असतं, ते बोलता यावं. इतक्या दिवसात आपण एकमेकांशी असं कधी बोललोय मला माहिती नाही, नाहीच बोललो इनफॅक्ट एवढं मोकळं होऊन आणि इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचं बोलणं. सो आय थिंक तेवढाच उद्देश आहे आणि तो सेशन बाय सेशन सफल होत चाललाय, जो तुमच्या सगळ्यांमुळे, कारण तुम्ही येता आहात मी सांगितल्यानंतर आनंदाने. सो त्यामुळे हे सगळं होऊ शकतं. थँक्यू सो मच. आणि आपण होपफुली लवकरच भेटूया. हो 100%. आणि कोणतरी म्हणताय की प्रोग्रामची अपेक्षा आहे. कशाची? आता तुमच्या 3 तासांच्या प्रोग्रामची प्रतीक्षा आहे असं ल्युमॉस 113 म्हणते. क्या बात आहे. तिथे नावं दिसत नाही त्याच्यामध्ये, अशी नावं म्हणजे हँडल्सची नावं दिसतात ना. ते ल्युमॉस 113चं खरं ठाऊक नाहीये, पण थँक्यू मैत्रिणी. वा. येस, थँक्यू सो मच. आणि सगळ्या व्ह्युअर्सना पण थँक्यू. फार छान आहे, फार छान आहे, फारच सुंदर आहे. पण परत एकदा मला जाता जाता तेच सांगायला आवडेल की नका काळजी करू, जातील हेही दिवस जातील. काही काळजी करू नका, हे दिवस जाणार आहेत. आपण परत शूटिंग करणार आहोत, परत एकत्र येणार आहोत, परत प्रयोग होणार आहेत, परत हाऊसफुलचे बोर्ड लागणार आहेत आणि परत सगळं होणार आहे. जातील. येस, ठीक आहे. येस, बाय बाय. भेटू परत. बाय बाय संख्या. थँक्स अ लॉट. बाय बाय. थँक्यू सो मच. बाय. मित्रांनो, अशा प्रकारे हा होता आपल्या खजिनाचा आजचा भाग. मला तुफान मजा आली, नेहमीच येते, आजही तितकीच आली, कारण खूप शेअरिंग झालं. तुमच्या सगळ्यांचा आजचा रिस्पॉन्स सुद्धा फार एनर्जी वाढवणारा होता. खूप मस्त सहभाग होता आणि त्यामुळे या गप्पा आणखीन रंगत गेल्या. मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करीन की प्लीज मला सांगत राहा तुम्हाला कुठल्या कविता ऐकायच्या आहेत, तुम्हाला इथं कुणाला बघायचंय, त्यांच्याशी
हा पण मध्यंतरी कोणीतरी इथं लिहिलं होतं की माधुरी दीक्षितला बोलवा लाईव्ह मध्ये. तर आता एवढं माझं माझं म्हणजे मला इतकी पण शक्यच नाहीये ना. म्हणजे जे शक्य आहे, जेवढी पोहोच आहे तिथपर्यंतच मी जाऊ शकते. तर त्याच्यामुळे जेवढी माझी पोहोच आहे तिथपर्यंतच्या रिक्वेस्ट करा आणि आपण त्यांना इथं नक्की बोलवायचा प्रयत्न करूया. ठिक्कर बिल्ला, निर्मित, खजिना, साठवणीतल्या आठवणीतल्या कविता पुस्तक आणि बरंच काही मध्ये मी तुमचा निरोप घेते. आपण आता भेटणार आहोत परवा म्हणजे बुधवारी दुपारी आपल्या नेहमीच्या वेळेला 4:30 वाजता. हा एपिसोड आपल्याकडे सेव्ड असतो आपल्या IGTV, माझ्या माझ्या IGTV प्रोफाईल मध्ये तुम्हाला दिसेलच. आजचं सेशन तुम्हाला तिथे बघता येईल आणि युट्यूब वरती आज रात्रीपर्यंत लगेचच हा भाग अवेलेबल होईल, त्याच्यामुळे तेही तुम्हाला बघता येईल. सो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया परवा दुपारी 4:30 वाजता. आपल्याला भेटायला येणार आहे पुष्कर श्रोत्री, त्याच्यामुळे त्याही दिवशी खूप धमाली डेफिनेटली. सो सी यू, बाय बाय, टाटा.